कार्डिओलॉजी तर डायबिटीज मेजर आहे 50%. त्याच्यानंतर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लोमेरुलसच्या पॅथॉलॉजीज आहेत त्या. इन्फेक्टिव्ह 5% आहे. हायपरटेन्शन मेजर नाही आहे. नंतर PCKD आहे एक 5%. तर डायबिटीज मेजर आहे, मग GN, नंतर इन्फेक्शन, नंतर PCKD, हायपरटेन्शन मिनिमल आहे, नंतर मग ऑटोइम्युन असेल सारखं काहीतरी. ड्रग डिस्पोजिशन तर 60च्या खाली मेनली आपला चालू होतो. तर अकॉर्डिंग टू GFR ॲडजस्ट करायचं आहे. ॲज पर क्रिएटिनिन क्लिअरन्स फॉर्म्युला आहे. मायनर सर्जरी असेल तर प्री ऑप रेजिमेन कंटिन्यू करू शकता. मेजर असेल तर मग डायलिसिस करावं लागेल आणि अकॉर्डिंग टू क्रिॲट तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतील गोष्टी. हां, डायलिसिस असेल तर क्रिॲट ॲडजस्ट करण्याचा काही प्रश्न नाही आहे. तर ॲब्सॉर्प्शन गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिले असेल तर स्टमकमध्येच राहील, तर इंटेस्टाईनमध्ये जाणार नाही, तर ॲब्सॉर्प्शन डिले होईल. डिस्ट्रिब्युशन डिपेंड करतं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रिब्युशनवर आणि प्रोटीन बाइंडिंगवर. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रिब्युशन कमी किंवा जास्त असू शकतो. हायपरव्होलेमी आहे की हायपोव्होलेमी आहे ते बघायला लागेल. अल्ब्युमिन कमी होतं, अल्ब्युमिन एक्सक्रीट होतं, त्याच्यामुळे हायपोअल्ब्युमिनी असतो. त्याच्यामुळे ॲसिडिक ड्रग्सचा फ्री पोर्शन वाढेल, कारण की बाउंड कमी होऊन जाईल, कारण की अल्ब्युमिनच कमी आहे. तर ॲसिडिक ड्रग्स वाढतात. बेसिक ड्रग्स कमी होतात कारण की अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन वाढतं, तर फ्री फ्रॅक्शन त्यांचा कमी होतो. तर स्टील आता लिग्नोकिन आहेत, ओपिओइड्स आहेत, हे बेसिक ड्रग्ज आहेत. अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीनने बाउंड होतात आणि पोस्ट सर्जरी ट्रॉमामुळे तर आणखी वाढतं ते. बट स्टील त्यांचं अल्टर्ड प्रोटीन बाइंडिंग आहे, शॉर्टर ड्युरेशन आहे. तर अनबाउंड झाल्यामुळे मग का त्याचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये वाढतं का काय. अनबाउंड कमी झाल्यामुळे ॲक्च्युली मेटाबॉलिझमला पण अवेलेबिलिटी कमी असली पाहिजे. तर खूप डायनामिक आहे सर्व गोष्टी. तर ड्युरेशन शॉर्ट आहे आणि सीजर थ्रेशोल्ड लो असतो यांच्यामध्ये युरेमियामुळे, तर त्याच्यामुळे यांचं डोसेज 25% कमी केला आहे. तर LAचा डोसेज आपण प्रेग्नन्सी, CKD आणि ओल्ड एजमध्ये कमी करतो. तर इथे त्यांचा सीजर थ्रेशोल्ड लो आहे आणि प्रोटीन बाइंडिंग अल्टर्ड आहे, याच्यामुळे परिपाक दिस इज डायरेक्टली नॉट रिलेटेबल. मेटाबॉलिझम युजली हॅम्पर नाही होत, लिव्हर इज ओके, बट स्टील त्याने लिहिलं आहे की बाबा न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्सचा एक्सक्रेशन तर कमी होणार आहे, किडनी एक्सक्रीट कमी करणार आहे त्याच्यामुळे. तर इनिशियल डोस वाढवावा लागेल, कारण की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रिब्युशन वाढला असेल, हायपरव्होलेमिया असतो त्यांच्यामध्ये. नंतर एलिमिनेशन कमी झाल्यामुळे मग त्यांचे ड्युरेशन वाढतील. प्रोपोफॉल अफेक्ट नाही करत, काही संबंध नाही आहे. थायोपेंटोन ॲसिडिक ड्रग्ज आहे, त्याच्यामुळे त्याचं बाइंडिंग कमी होईल, फ्री फ्रॅक्शन वाढेल, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रिब्युशन वाढेल, त्याच्यामुळे त्याचा डोस कमी करावा लागू शकतो, डोस रिडक्शन लागेल त्याचा. सिवोफ्लुरेन CO2 ॲब्सॉर्बरसोबत कंपाऊंड ए बनवतो, त्याच्यामुळे डोस रिलेटेड नेफ्रोटॉक्सिसिटी होते. मेटाबॉलिझममुळे फ्लोराईड बनवतो. तर या 2 गोष्टींमुळे म्हणतात की रॅटमध्ये आहे, ह्युमन्समध्ये होईल, परंतु स्टील 4 मॅक आवर्सपर्यंत काही होत नाही. आणि त्यांनी सेफ साईड सांगितलं की 1 लिटर तरी FGF ठेवा. आधी 2 लिटर होता, ते बोलले नाही ठीक आहे 1पर्यंत पण चालेल. डेस बेटर आहे की डेसचं मेटाबॉलिझम काहीच होत नाही, फ्लोराईड सगळ्यात कमी बनवतो, तर फर्स्ट चॉईस आहे. परंतु कॉस्टली आहे, त्या मानाने आयसोचं पण फ्लोराईड प्रोडक्शन कमी आहे आणि अवेलेबल आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, म्हणून एजंट आहे. ॲट्रा सिसॲट्रा, ॲट्रा इज हाफ बाय हॉफमन, हाफ इज बाय प्लाझ्मा इस्ट्रेसेस. आणि त्याच्यामुळे जे लॉडेनॉसिन म्हणतात ते एपिलेप्टोजेनिक आहे आणि ते CKD ॲक्युम्युलेट होऊ शकतं, कारण की त्याचं एक्सक्रिशन किडनीद्वारा आहे. त्याच्यामुळे ॲट्रा तो म्हणतो कॉशन आहे. स्टील एवढं पण प्रोड्यूस नाही होत. तर सिसॲट्रा त्याला सोल्युशन आहे, कारण की तो कमी लॉडेनॉसिन प्रोड्यूस करतो आणि हिस्टामिन पण कमी रिलीज करतो. तर हा पोटंट आहे सिस, पण शॉर्टर ड्युरेशन आहे. हा एकच त्याच्यात हे आहे. काही ठिकाणी इक्वल ड्युरेशन म्हटलं आहे, काही ठिकाणी शॉर्ट ड्युरेशन म्हटलं आहे. स्कोलिनचा इश्यू आहे की 5.5 अधिक 0.5 6 होईल, 6च्या वर त्रास होऊ शकतो, म्हणून 5.5च्या लेवलला स्कोलिन देऊ नका, हायपरकॅलेमिया होईल म्हणून. नंतर
वेक आणि रॉक. वेक इज मेजॉरिटी बाय लिव्हर, परंतु त्याचा ॲक्टिव्ह मेटाबॉलाईट बनतो त्याच्यामुळे. आणि एक्सक्रिशन त्याचं पार्टली बिलियरी आहे, पार्टली किडनी आहे. किडनीने एक्सक्रिशन कमी आहे, मेजर बिलियरी आहे. स्टील त्याच्यामुळे ड्युरेशन दोघींच्या ह्याच्यात वाढणार आहे. तर मेटाबॉलिझम कमी होईल, एक्सक्रिशन कमी होईल. खूप जास्त नाही चेंज होत तरी हे लोक म्हणतात की नका देऊ. पहिला डोस जास्त लागेल, नंतरचे डोसेस कमी द्यावे लागू शकतील. न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंगने आपण मॅनेज करू शकतो, बट स्टील दे से डोंट गिव्ह. रॉकचं मेटाबॉलिझम नाही होत. रॉक इज रॉक सॉलिड आणि रॉक इज नॉट एक्सक्रिटेड बाय किडनी. फक्त बिलियरीने एक्सक्रीट होतो, किडनीचं एक्सक्रिशन नाही आहे. त्याच्यामुळे त्याचं रिनल डिसीजमध्ये काही इम्पॅक्ट होत नाही. लिव्हर डिसीजमध्ये स्लाइटली ड्युरेशन वाढतं, तरी ते म्हणतात रॉक नका देऊ. निओस्टिग्मिनचं क्लिअरन्स कमी होईल, हाफ लाईफ वाढेल. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट्स दिसू शकतील त्याच्यामुळे क्वेश्चन आहे. PCM सेफ आहे, काही डोस ॲडजस्टमेंट करावा लिव्हरमध्ये करावा लागू शकतो. तो पण 4 ग्रॅम साधा लेवल आहे, त्याच्याही खूप वर जाऊ शकतो. 200 mg/kgचा मॅक्सिमम डोस देता येतो. तर एवढा इश्यू नाही आहे. ते लिव्हर डिसीजमध्ये, किडनीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. NSAID अवॉइड करा, COX-2 इनिबिटर्स अवॉइड करा, कारण की हे लोक प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनिबिट करतात. त्याच्यामुळे ॲक्यूट रिनल प्रेसिपिटेट होतो. रिनल डिस्फंक्शनमुळे मग हायपरकेलेमिया होईल, हायपोनॅट्रिमिया होईल आणि हायपरटेन्शन पण होईल त्याच्यामुळे. आणि ड्रग इंड्युस्ड प्लेटलेट डिस्फंक्शन होईल, त्याच्यामुळे ब्लिडिंगचा चान्स असतो. तर NSAID देऊ नका. मॉर्फिनचे 2 मेटाबोलाईट आहेत कॉन्ज्युगेशनने. M3G मेजर मेटाबोलाईट आहे, तो अँटागोनाइज करतो आणि इरिटेबल करतो, लोअर सीजर थ्रेशोल्ड करतो. M6G मायनर मेटाबोलाईट आहे, परंतु तो ॲक्टिव्ह आहे. तर त्याच्यामुळे डिलेड ऑनसेट ऑफ सिडेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन होतो. हा किडनीद्वारा एक्सक्रीट होतो आणि ॲक्युमुलेट होऊ शकतो, म्हणून ड्युरेशन प्रोलॉंग होतो. तर म्हणून मॉर्फिन न दिलेलं चांगलं आहे. फेंटॅनिलचं एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिझम आहे, ॲक्टिव्ह मेटाबोलाईट नाही आहे, परंतु त्याचं क्लिअरन्स किडनीद्वारा आहे, तर ते कमी होईल. बाकी सुफेंटॅनिल, अल्फेंटॅनिलचा एवढा इश्यू नाही आहे. रेमीचा तर टोटली काहीच इश्यू नाही आहे. त्यांचा तर कंटेक्स्ट सेन्सिटिव्ह, हाफ लाईफ पण जास्त काही अफेक्ट होत नाही. ट्रॅमाडॉलचा ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे. ट्रॅमाडॉल किडनीने एक्सक्रीट होतो आणि एपिलेप्टोजेनिक आहे, सीजर थ्रेशोल्ड कमी करतो. युरेमियामुळे ऑलरेडी सीजर थ्रेशोल्ड कमी असेल, इथे पण बघितलं आपण LAसाठी पण. तर त्याच्यामुळे डोस ॲडजस्टमेंट किंवा तो म्हणतो अवॉइडच करा. रिमूव्ड बाय हेमोडायलिसिस ते एक चांगलं आहे. LA बघितलं आपण. तर हा पेशंट नॉन ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आला तर आपलं गोल आहे की रिन्यू परफ्युजन जेही काही आहे ते मेंटेन ठेवा. आणि जर ट्रान्सप्लांटेड किडनी असेल तर इट इज टोटली प्रेशर डिपेंडंट फॉर परफ्युजन, डिइनर्वेटेड असल्यामुळे. तर त्याच्यामुळे प्रेशर आणि व्हॉल्यूम प्रॉपर फंक्शनिंगसाठी मेंटेन ठेवावं लागेल. नंतर सेकंडरी हार्म प्रिव्हेंट करायचा आहे म्हणून हायपॉक्सिया, हायपोवोलेमिया, हायपोटेन्शन नाही झालं पाहिजे. त्यांना जे काही फ्लुइड रिस्ट्रिक्शन असेल त्याच्यानुसारच फ्लुइड्स द्यायचे आहेत. युरिन आउटपुट मेंटेन ठेवायचा आहे. कोमॉब्स अकॉर्डिंगली ॲसेस करायचे आहेत. फंक्शनल स्टेटस बघायचं आहे, ॲनिमिया बघायचा आहे. हार्टवर स्ट्रेन असेल हायपरटेन्शनमुळे, इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीज असतील, मेडिकेशन बघायला लागतील. D3 सप्लिमेंट करावा लागू शकतो. GERD असेल, नेफ्रोलॉजी ओपिनियन घ्यावं लागेल. BP स्टँडिंग सुपाइन दोघी घ्यावं लागेल, कारण की न्यूरोपॅथी असेल. हायपरडायनॅमिक सर्क्युलेशनमध्ये फ्लो मार्मर असतील ॲनिमियामुळे. युरेमियामुळे पेरिकार्डायटिस होऊ शकतो, पेरिकार्डियल एफ्युजन होऊ शकतं, तर पेरिकार्डियल रब सापडू शकतं. फ्लुइड ओव्हरलोडमुळे पल्मोनरी एडेमा किंवा बाकी ठिकाणी लोअर लिंब एडेमा होऊ शकतो, त्याच्यामुळे कॅपिटेशन्स असू शकतात. इन्व्हेस्टिगेशन्समध्ये तुम्हाला ॲनिमिया सापडेल, नॉर्मोसायटिक, नॉर्मोक्रोमिक. क्लिनिकल स्टडी ॲबनॉर्मल असू शकतात जर युरेमिया सिव्हिअर असेल तर, पण तरी आपण बघितलं CKD नॉर्मल असतात स्टडीज. प्लेटलेट्सही फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी असते, काउंट व्यवस्थित असतो. बाकी मग बंद करावंच लागणार आहे. क्रियाट इलेक्ट्रोलाइट्स करावं लागणार आहे. क्रियाट विल इंडिकेट GFR, डोस ॲडजस्टमेंट अकॉर्डिंग टू GFR. ECGवर हार्ट स्ट्रेन, ॲरिथमियाज, ब्लॉक, हायपरकेलेमिया कळेल. CXRवर इफ्युजन कळू शकतो पेरिकार्डायटिसमुळे. नंतर कार्डिओमेगॅली हार्ट स्ट्रेनमुळे आणि पल्मोनरी एडेमा फ्लुइड ओव्हरलोडमुळे.
ABGवर ॲसिड बेस इम्बॅलन्सेस असतील, इलेक्ट्रोलाइट्स असतील. LFTवर बेसलाईन व्हॅल्यूजसाठी करायचं आहे. लिव्हरचं काही डिरेंजमेंट नाही आहे, मेजर सर्जरी असल्यामुळे करायचं आहे. प्री ऑफ BP, पोटॅशियम, बाकीच्या गोष्टी ॲनिमिया सगळं काही ऑप्टिमाइज करायचं आहे. इंडक्शन स्लो करायचं आहे, हायपोटेन्शन नाही व्हायला पाहिजे, परफ्युजन मेंटेन ठेवायचं आहे. स्कोरिंग आपण बघितलं, जर RSI असेल तर मग रॉक वापरावं लागेल. डिफिकल्टी एअरवे तर इन्हेलेशनल किंवा अवेक करा. रिजनलचं कोॲग्युलेशनमुळे प्लेटलेटमुळे प्रॉब्लेम आहे, न्यूरॅक्झियल तर स्पेशली, तर रिस्क बेनिफिट बघावे लागतील. नायट्रसमुळे PVR वाढतो, PH असेल तर कोशन करावं लागेल. ISO इज अवेलेबल दॅन डेस. व्हेंटिलेशन लॉंग सर्जरीमध्ये कंट्रोल करा. ॲट्रा इज बेटर. वेक रॉक इनिशियल डोस जास्त आहे, स्मॉलर टॉपअप. नर्व स्टिम्युलेशन. फेंटॅनिल प्रोलॉंग होऊ शकतं, सेम मॉर्फिन प्रोलॉंग होऊ शकतं. इन्फ्युजन न दिलेलं चांगलं आहे. परफ्युजन व्हॉल्यूम मेंटेन ठेवायचं म्हणून CVP, नंतर PPV, नंतर इसॉफिगल डॉपलर करावं लागेल. न्यूरेमियामुळे प्रोलॉंग होतील न्यूरोमस्क्युलर ब्लॉक म्हणून मॉनिटरिंग करावं लागेल. आउटपुट 0.5 to 1 ml कमीत कमी. BP मेंटेन करा. नंतर मॅनिटॉल, नंतर फ्रुसेमाइड. पण याच्यात आउटपुट असेल तर, जर आउटपुट येत नाही आहे तर मॅनिटॉल फ्रुसेमाइड नाही देऊ शकत आपण. IV फ्लुइड्स कॉशियसली, ओव्हरलोड नाही व्हायला पाहिजे. CVP मॉनिटरिंगच्या अंडर. आपण बघितलं टेम्परेचर रेग्युलेशन हारलेलं आहे आणि BMR कमी झाला असतो, तर हायपोथर्मियाला प्रोन असतात. हायपोथर्मियाचे स्वतःचे साईड इफेक्ट्स आहेत. आणि डेक्स्ट्रानमुळे क्रॉस मॅचिंग खराब होतं, कोॲग्युलेशन खराब होतं, किडनीमध्ये ॲक्युमुलेट होतात, रिनल इम्पेअरमेंट होते. जेलॅटिन कोलॅजन आहे त्याच्यामुळे ते सेफ आहे. RL जर पोटॅशियम नॉर्मल आहे तर देऊ शकतो. NSAID आपण बघितलं नाही देऊ शकत. PCMचा काही प्रॉब्लेम नाही आहे. रिक्युररायझेशन होऊ शकतं जर ड्रगचं ड्युरेशन लांब असेल, न्यूरोस्टिग्मिनच्या नंतर पण ते ॲक्ट झाले तर थोडा वेळ आणखी व्हेंटिलेट करू शकतो. पोस्ट ऑफ O2 द्या. डोसेज अकॉर्डिंग टू क्लिअरन्स. मायनर सर्जरीला मेंटेन ठेवू शकतो प्रिव्हियस रेजिमेन. मेजरला थोडे दिवस डायलिसिस करावं लागेल.